लोक म्हणतात हा कागद तुमचं भविष्य ठरवतो, पण खरं सांगू, हा फक्त एक कागद आहे. हा तुमचं भविष्य ठरवू शकत नाही. 10वी-12वीचा निकाल आणि पोटात देणारा तो गोळा, तो मार्कमुळे नसतोच, तो असतो लोक काय म्हणतील यामुळं. आणि आज तुलाही जर असं वाटत असेल की कमी मार्क पडले तर आयुष्य संपलं, तर हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे. तो शेवटपर्यंत नक्की बघ, कारण आज मी एक डॉक्टर म्हणून नाही तर एक मोठा भाऊ म्हणून तुला मार्गदर्शन करणार आहे. पूर्वी काय असायचं, जास्त मार्क्स मिळाले तर जास्त चांगलं करिअर मिळायचं, पण आजकाल ती कन्सेप्ट राहिली नाही. आजकाल कंपन्या तुझी स्किल्स बघतात, मार्कशीट नाही. प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, तुम्ही आजही जुन्या कन्सेप्टनीच गेम खेळत आहात, त्यामुळे तुम्ही मागे राहत आहात. तुमच्याकडे जर चांगली स्किल असेल तर तू 90% वाल्यापेक्षाही चांगली कमाई करू शकतोस, आणि हे आजच्या जमान्याचं ट्रूथ आहे. म्हणून मी तुला 5 वाटा अशा सांगणार आहेत की ज्यासाठी तुला मार्क्सची गरज नाही, तुझ्या स्किल्सची गरज असणार आहे. पहिली वाट, एआय आणि प्रॉम्प्टिंग. आजकाल कोडिंग आली नाही तरी चालतं, पण एआय कडून काम करून घेता येतं की नाही हे जास्त महत्वाचं. आज लोक घरी बसून एआय ची कोडिंग करून लाखो रुपये कमवत आहेत आणि तिथे कोणी मार्क विचारत नाही. दुसरी वाट, सोलार फील्ड. थोडी बोरिंग आहे, पण इथं फ्युचर आहे. तू आजकाल तुझ्या आजूबाजूला खूप सोलार पॅनल लावत असलेले बघत असतील, आणि या फील्डमध्ये फक्त तुझी स्किल बघते आणि तिथं पैसाही जास्त मिळतो. तिसरी फील्ड, डिजिटल मीडिया. तू आजकाल खूप रील बघतो, पण त्या रील कोणी तर बनवत असेल. हे बघ, रील बनवणं, कंटेंट क्रिएशन, डिजिटल मार्केटिंग आणि एडिटिंग यासाठी कोणत्याही कॉलेजला जायची गरज नाही. हे तू घर बसल्याही करू शकतो आणि खूप पैसे कमवू शकतो. चौथी फील्ड, हेल्थ केअर. जमाना किती जरी मॉडर्न आला तरी लोक आजारी पडण्याचं कधीच थांबणार नाही, म्हणून ही एक एव्हरग्रीन फील्ड आहे. या फील्डमध्ये तू नर्सिंग, फिजिओथेरपी किंवा न्यूट्रिशन मध्ये सर्टिफिकेट कोर्सेस करूनही खूप चांगली कमाई करू शकतो, आणि यात करिअरसाठी खूप चांगला स्कोप आहे. पाचवी फील्ड, ई कॉमर्स. आजकालच्या जमान्यात दुकान उघडायला जागा लागत नाही, लागतो तर केवळ एक फोन. आजकाल लोक इंस्टाग्राम, युट्यूब आणि अशा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर त्यांचे प्रॉडक्ट विकून लाखो रुपये कमवत आहेत. ज्यांना हे जमतं त्यांनी हे केलं, आणि बाकीचे लोक फक्त बघत राहिले आहेत. आणि पालकांसाठी एक महत्वाची गोष्ट, निकालाच्या दिवशी तुमच्या मुलाला सगळ्यात जास्त तुमची भीती वाटत असते, त्यामुळं त्यांचं कंपॅरिझन इतरांशी करू नका. त्यांना फक्त जवळ घेऊन एकच वाक्य बोला, रिझल्ट काही जरी आला तरी तू माझा मुलगा आहेस आणि मी तुझ्यासोबत नेहमी असणार आहे. या एका छोट्याशा लाईननं त्यांचं आयुष्यात त्यांचं धैर्य वाढू शकतं. ही एक छोटीशी लाईन आयुष्यभरासाठी त्यांची ताकद बनू शकते. वरील 5 पैकी कोणता करिअर मार्ग तुम्हाला जास्त समजून घ्यायचा आहे हे मला कमेंटमध्ये सांगा. मी त्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवीन, आणि हा व्हिडिओ पाठवा त्या मित्राला जो रिझल्टच्या खूप स्ट्रेसमध्ये आहे आणि आतून बेचैन होत चालला आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आमच्याकडे फक्त मोटिवेशन नाही तर रिअल क्लॅरिटी मिळते.